हे मनोगत सांगतात गोपिकांचं. गोपिका गोपाळ आणि त्या गोकुळामधल्या माता भगिनी, मुली, स्त्रिया, सासा, सुना, तीन प्रकारच्या गवळ होत्या. लेकी, सासा आणि सुना हे सगळ्या उभ्या होत्या आणि हात जोडून उभ्या होत्या. आणि एकीच्या मुखातून असं नाही बोलता येत नव्हतं कोणाला, त्यांच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या, आनंदाचे अश्रू. काय म्हणत होत्या? तुझी ये संगती कृष्णा. कृष्णानं विचारलं त्याला पहिले, तुम्ही डोळ्यात आसवाच्या धारा का? तुम्ही बोलतही नाही का? कृष्ण तुझी ये संगती. आता आम्हाला बोलायचं का? तुझी ये संगती झाली आमोची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुझी संगत धरली तेव्हापासून आम्ही निश्चिंत झालो. सरळ सरळ अर्थ याचा. तुझी संगत धरली, तू ज्या दिवशी गावात आला, आता तुला जवळपास 10-11 वर्ष होऊन राहिले, तर तू आला तेव्हापासून आम्ही निचंत झालो. हो वा, निचंत माणूस कोणीच होत नाही बरं. हो साहेब, उघडे साहेबाचे जवळ म्हणजे आमचे जवळ. हां, निचंत होते का माणूस? टाटा बिर्लाच्या 150 कंपन्या आहेत 150 देशात, पण ते म्हणते आणखीन दुसरे 100 देश राहिलेच म्हणते. निचंत कोण होते? कोठे काही एक आहे तर एक नाही. पण गोपिका म्हणतात आम्ही आता निश्चंत झालो. हे काय मिळालं त्याला? असं कृष्णानं काय दिलं ते या अभंगात आहे. काय दिलं? नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आमचे सोहळे सुरू आहे, भोग सुखाचे सोहळे आमचे सुरू आहे. नाही देखिले ते मिळे, जे कधी पाहिलं नाही ते आम्हाला मिळालं नाही. आता उदाहरणार्थ, जास्त उदाहरण काय सांगा. प्रकाश भाऊचं वजन त्या टाईमले माझं भागवत झालं त्यावेळेस 40 किलो होतं आणि आता 80 किलो झालं. त्यालाच विचारा तुम्ही, हे सुख नाही तर काय? नाही तर प्रकाश भाऊ आतापर्यंत आपल्याला दिसले नसते. आता 80 किलो होते आले, एका क्विंटलले 20 किलो कमी आहे. हां, हे होय नाही देखील ते मिळे. असं वाटलं नाही की प्रकाश भाऊ आता 40 किलो झाल्यावर पुन्हा 80 किलो होईल, वाटलं का? नाही वाटलं. भरोसा नाही. हे याच्यावरून एक उदाहरण का घेऊ? तुमच्या आमच्यावरून सगळे हो. पैसे वाचले सोडा, जीव वाचला, मुलाचे लग्न, काय असेल ते सगळ्याच. जे काही भगवंताला शरण गेलेली मंडळ आहे, देव सगळे त्याला सुखाचे सोहळे. राहिलं दुसरं उदाहरण तुमचं देतो. आज तुम्ही आमच्या साखऱ्यात आल्या, निकाल माता भगिनी, खरोखर तुम्ही धन्य केलं. आपल्या भागात तुम्ही इतके मंडळ तयार केले. एकदा टाळ्या वाजून दे सगळं. असा एखादा दिवस काढजा की आमच्या गावात ये जा, मात्र आमंत्रण देऊन ठेवतो तुम्हाला. या एखाद्या वेळेस आमच्या गावात दिंड्या घेऊन या एकदा. सुखाचे सोहळे तुम्हाला कोणतं? सुखाचे सोहळे म्हणजे काय महाराज? तर तुम्ही आज गावात फिरल्या तर तुमच्याजवळ विना होता तर तुमचे पाय धुतले ना? धुतले असेल ना? पाय धुतले. काही घरी धुतले असेल, काही गडबड झाली असेल, कुठं नाही असेल धुतले, पण तुमचे पाय धुतले. विना घेतला हातीबाईनं. आणि किती तुम्ही भजन म्हणत होते मगा. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगी, नदी पलाऊ जगी, 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 नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी. कीर्तनात नाचू. एका कीर्तनात कारण असं झालं, कीर्तनकार थोडासा तरी हल्ला पाहिजे, नाचला पाहिजे. हां, रंगून गेलं पाहिजे त्याच्यात. रंगवी आत्मरंगातुनी. तुम्ही घोडून म्हणत असता, खेळ खेळे हरी कुंजनी, राधे कीच्या मन मोहनी. हरी कुंजनी, राधिकेचा मन मोहनी. खेळ खेळ हरी कुंजनी, राधिकेचा मन मोहनी.
राधावी पाहता होळी राधा उरी पाहता इडी झाली कथा होळी राधा उरी पाहता गान झाली हरी कथा रंगवी आत्मरंगातुनी राधेकीच्या मन हो राधेकीच्या मन खेळते हरी गुणवणे राधिकेचा मन राधिकेचा याच गवळणीत एक कडू आहे माठ फोडे हरी धावुनी. काही जण म्हणाल महाराज 5000 वर्षाच्या अगोदर कृष्णाने माठ फोडला, आता काय काम आहे ते माठ फोडायचं? आणि आता कायले तुम्ही ते दहीहंडीचं मडकं लावता? आता कशाला काल्याची गरज आहे? हे मडकं कशाला लावलं? अरे माठ म्हणजे हेच नव्हे, हे संस्कार आहे. हे कठोर दिसते मडकं दिसते ना, हे आपलं डोकं आहे. हे बी इथून एवढं मडक्याचं स्वरूप आहे. मग हे कधी फुटते? हे भजन म्हणतानी कीर्तन ऐकतानी एखाद्या तरी डोळ्याला पाणी येते. का आलं नाही तुमच्या? येते. या पोराला भजन म्हणलं तेव्हा डोळ्याला पाणी नाही आलं का? आई तुझ्या मूर्तीवानी म्हणलं तर डोळ्यात पाणी येत नाही का? हे आठवत नाही का? विसरू नको रे आई बापाले म्हणलं तर पाणी येत नाही का? डोळ्याले तुमच्या पाणी येणं म्हणजे समजून घ्या मडकं फुटलं. काय महाराज इतका उशीर असते काय? बस आता दहीहंडीचंच काम तुमचं. महाराजाच्या नावाने टाळून पोटाळी वाजून द्या. गोड भजन म्हणतात महाराज खेमजी महाराज, आणि मातृभक्त आहेत. आईवर खूप प्रेम आहे त्यांचं. खेमजी महाराज धानोरा आमचे. काय चालू होतं आपलं माहीत आहे? मडकं. मडकं म्हणजे हेच आहे. म्हणून हे मडकं नेहमी आनंदाचे अश्रू निघून गेले पाहिजे, यातनी रिकामं झालं पाहिजे. आणि त्याच्यातनी आईवडिलाचं प्रेम आणि संतांचं प्रेम. तुकडोजी महाराजांना आपला घसा फाडला, झाला गर्क कसा व्यसनात. तुमचे पोरं निर्व्यसनी होण्यासाठी ते कॅन्सर होईपर्यंत ओरडतात. काय त्याचे उपकार नाही आपल्या? तुकोबाऱ्या मार खातात. तुकोबाऱ्या का साधे होते का? आणि दुसरं कुणाला गाथा लिहिता येते का सामान्य माणसाचं? आणि मार खाल्ला तुकोबाऱ्या ना. तुकोबाऱ्या विष्णूचेच अवतार होते. जसं आमचे ज्ञानोबाऱ्या विष्णूचे अवतार, महाविष्णूचा अवतार सखा माझा, तसं तुकोबाराय अवतार होते. हा अवतार घेतला त्यांनी या त्याने असं ठरवून टाकलं, मागच्या जन्मात मी दुष्टांना मारलं, आता मी दुष्टाचा मार खातो पण त्याला श्राप देणार नाही. दुष्टाचा मारही खातो पण दुष्टाले श्राप देणार नाही. तो खाना खराब म्हणणार नाही मी कोणत्याही साधूच्या मुखातून. तो खाना खराब हो. हा दुष्टानं मारलं असेल त्याला, पण त्यालाही ते आशीर्वाद पडला का? त्याला कधी श्राप देत नाहीत. ते तपस्वी शाप देतात पण संत शाप देत नाहीत. म्हणून संत जगात लवकर सापडत नाही. हां, कीर्तनकार भेटल, भागवतकार भेटल, ठीक आहे, पण संत ऐसे दाना जे देवो दास. संत ऐसे दाना जे देवदास भक्त ऐसे दास देवदास. संत ऐसे दास देवदास. गेले आशा पास निवारून, गेले आशा पास निवारून, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. गेले आशा गेले आशा विषय
गोपिकांच्या डोळ्यात आसवाच्या धारा होत्या, म्हणजे मडके फुटलेले होते. तुम्हाला जर कोण एसटीत जागा दिली तर तुमच्या डोळ्याला पाणी येते. कधी कोण नाही देत हो जागा, पण या बाईन जागा दिली हो. बाईले बाई म्हणजे हा ये जो माझ्या घरी चहा करील तुले माय, तिथं तुमच्या डोळ्यात पाणी येते. आणि ज्या शिवालाल महाराजांनी ज्ञानोबा तुकोबानं एवढं सांगितलं, त्यांच्याविषयी आपल्या डोळ्यात कधी पाणी आलं? अरे ते आहेत म्हणून आपण आहोत, संत आहेत म्हणून आपण आहोत. संत नसते तर आपण कसे राहिलो असतो कुणाला ठाऊक.